स्पर्धा परीक्षांची तयारी करताना भारतीय भूगोल बापरे केवढा मोठा आणि किचकट विषय वाटतो नाही का? पण थांबा, काळजी करायचं काहीच कारण नाही, कारण आज आपण हाच विषय एकदम सोपा करून त्यावर मास्टरी कशी मिळवायची याचा एक मस्त रोडमॅप बघणार आहोत. तर मग एवढ्या मोठ्या परीक्षेसाठी अख्ख्या उपखंडाचा भूगोल कसा काय कव्हर करायचा? आज आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. भारताच्या सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षांसाठी भूगोलाच्या अभ्यासाची एक पक्की स्ट्रॅटेजी आपण आज ठरवूया. ओके, तर आपला आजचा प्रवास या 5 टप्प्यांमधून जाणार आहे. सगळ्यात आधी परीक्षेचं आव्हान समजून घेऊ, मग भारताची प्राकृतिक रचना, त्यानंतर मानवी आणि आर्थिक भूगोल, मग सगळ्यात महत्त्वाचं अभ्यासाची स्ट्रॅटेजी, आणि शेवटी हा सगळा अभ्यास प्रशासनासाठी का महत्त्वाचा आहे ते पाहू. चला तर मग सुरू करूया. पहिला टप्पा, नागरी सेवा परीक्षेचं आव्हान. बघा, कुठल्याही लढाईत उतरण्याआधी शत्रू किती ताकदवान आहे हे जाणून घेणं महत्त्वाचं असतं नाही का? तसंच अभ्यास सुरू करण्याआधी परीक्षेचं स्वरूप समजून घेऊया. बघा, ही परीक्षा म्हणजे ना 3 लेव्हल्सची गेम आहे. पहिली लेव्हल म्हणजे पूर्वपरीक्षा. ही तर सरळ एक फिल्टर आहे गर्दी कमी करण्यासाठी. इथे तुमचा जनरल नॉलेज किती आहे हे बघितलं जातं. ही लेव्हल पार केली की येते मुख्य परीक्षा. इथे खरी कसोटी लागते तुमच्या लिखाणाची, तुमच्या विचारांची, आणि शेवटी मुलाखत, जिथे तुम्ही एक अधिकारी म्हणून किती तयार आहात हे तपासलं जातं. आणि एक खूप महत्त्वाचा बदल लक्षात घ्या. MPSCचा पॅटर्न आता UPSC सारखाच म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह झाला आहे. याचा अर्थ काय? याचा अर्थ फक्त फॅक्ट्स पाठ करून आता चालणार नाही. आता तुम्हाला 2 गोष्टींमधला संबंध जोडता आला पाहिजे आणि तो व्यवस्थित शब्दात मांडता आला पाहिजे. म्हणजे आता वाय आणि हाऊ महत्त्वाचं झालंय. चला आता वळूया आपल्या दुसऱ्या टप्प्याकडे, भारताची प्राकृतिक रचना. परीक्षेचं स्वरूप तर समजलं, आता अभ्यासाच्या मूळ पायाकडे जाऊया, म्हणजेच भारताचा फिजिकल जॉग्राफी. भूरूपशास्त्र. आता हा शब्द ऐकून घाबरू नका, एकदम सोपा अर्थ आहे याचा. आपले हे उंच हिमालय, आपलं दख्खनचं पठार किंवा उत्तरेकडची विस्तीर्ण मैदानं, ही सगळी बनली कशी, ह्याच्यामागचं विज्ञान काय आहे हे समजून घेणं म्हणजेच भूरूपशास्त्र. विचार करा, ही सगळी रचना म्हणजे लाखो वर्षांच्या नैसर्गिक प्रक्रियेची कहाणी आहे. आणि मग येतं हवामानशास्त्र, म्हणजे आपल्या देशाचं हवामान कसं आहे हे समजून घेणं. आणि भारताच्या बाबतीत हवामानशास्त्र म्हणजे मॉन्सून. मॉन्सूनच तर आपल्या देशाच्या शेतीचा आत्मा आहे. तो कसा तयार होतो, कसा पुढे सरकतो, या सगळ्या गोष्टी समजून घेणं खूप गरजेचं आहे. आता हे बघा, कोपेनच्या वर्गीकरणानुसार आपल्या देशात हवामानाची किती व्हरायटी आहे. एका टोकाला राजस्थानचं रखरखीत वाळवंट, तर दुसऱ्या टोकाला अरुणाचल प्रदेशातली थंडगार हवा. आता तुम्हीच विचार करा, एक प्रशासक म्हणून हे समजून घेणं किती महत्त्वाचं आहे. कारण जैसलमेरच्या कलेक्टरसमोरील आव्हानं आणि तवांगच्या कलेक्टरसमोरील आव्हानं पूर्णपणे वेगळी असणार, नाही का? आता जरा महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर गोदावरी नदी, जिला आपण दक्षिण गंगा म्हणतो, ती आपल्यासाठी खूपच महत्त्वाची आहे. विशेषतः MPSC करणाऱ्यांनी तर गोदावरी नदी प्रणाली, तिचं खोरं, तिच्या उपनद्या, या सगळ्याचा नकाशा डोळ्यासमोर तयार ठेवायला हवा, कारण यावर आधारित प्रश्न हमखास विचारले जातात. ओके, तर आपण जमिनीचा आणि हवामानाचा अभ्यास केला. आता याच जमिनीवर राहणाऱ्या माणसांबद्दल बोलूया. आपला तिसरा टप्पा आहे मानवी आणि आर्थिक भूगोल, म्हणजे लोक कुठे राहतात, त्यांची घनता किती आहे, ते शेती कशी करतात, कोणते उद्योग चालवतात, या सगळ्या गोष्टी. इथे बघा, राष्ट्रीय आणि प्रादेशिक पातळीवर तुलना करणं किती महत्त्वाचं आहे. देशभरात लोकसंख्येची घनता वेगळी आहे, पण महाराष्ट्रात बघा, एकीकडे मुंबई, जिथे जागेची प्रचंड कमतरता आहे, आणि दुसरीकडे ऊसतोड कामगारांसारख्या लोकांचं हंगामी स्थलांतर. एका प्रशासकाला या दोन्ही समस्या एकाच वेळी हाताळाव्या लागतात. हेच खरं आव्हान आहे. आता शेतीबद्दल बोलताना फक्त पीक पाण्याबद्दल बोलून चालणार नाही. आपल्याला प्रशासक व्हायचंय, त्यामुळे सरकारची धोरणं जसं की सिंचन योजना, जमीन सुधारणा कायदे यांचा ग्रामीण भागावर काय परिणाम होतो हे समजून घ्यावं लागेल. उदाहरणार्थ, विदर्भात जिथे पाण्याची कमतरता आहे तिथे कोरडवाहू शेतीचं महत्त्व काय आहे हे एका अधिकाऱ्याला माहीतच असायला हवं. चला तर मग आता सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे येऊया. चौथा टप्पा, अभ्यासाची धोरणात्मक ब्लूप्रिंट. म्हणजे काय वाचायचं हे तर कळलं, पण कसं वाचायचं? यशाची गुरुकिल्ली इथेच आहे. अभ्यासाची सुरुवात कुठून करायची? तर ही आहे तुमची रीडिंग लिस्ट. सगळ्यात आधी आपला पाया पक्का करायचा आहे बालभारती आणि NCERTच्या पुस्तकांमधून. 6वी ते 12वी सगळी पुस्तकं नीट वाचायची.
एकदा का बेस पक्का झाला की मग सौदी सरांचं भूगोल व पर्यावरण आणि खतीब सरांचं भारताचा भूगोल ही पुस्तकं हाताळायची. आणि हो, ॲटलस तर सोबत हवाच. लक्षात ठेवा, योग्य पुस्तकं निवडली की अर्धी लढाई आपण तिथेच जिंकतो. आता एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, प्रिलिम्सचा अभ्यास आणि मेन्सचा अभ्यास दोन्हीची पद्धत वेगळी आहे. प्रिलिम्समध्ये तुम्हाला फॅक्ट्स आणि डेटावर लक्ष द्यावं लागतं. काय आणि कुठे हे प्रश्न महत्त्वाचे. पण मेन्समध्ये तिथे तुमची विचार करण्याची पद्धत तपासली जाते. तिथे का आणि कसं हे प्रश्न विचारले जातात. तुम्हाला तुमचं मत मांडावं लागतं, विश्लेषण करावं लागतं. तर मग यशाचा फॉर्म्युला काय? हे आहेत ते 4 स्तंभ. 1. आधी तुमचा बेस मजबूत करा, NCERT आणि बालभारती. 2. जे काही वाचाल त्याला करंट अफेअर्सशी जोडा. समजा चक्रीवादळाबद्दल वाचलं तर लगेच वर्तमानपत्रात आलेल्या बातमीशी ते लिंक करा. 3. उत्तरं लिहिण्याची प्रॅक्टिस, रोज 1 उत्तर तरी लिहा. आणि 4. योग्य संदर्भ ग्रंथ वापरा. ही फक्त तयारी नाही, ही एक पूर्ण स्ट्रॅटेजी आहे. आणि आता आपण येतोय शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्याकडे. भूगोल एक प्रशासकीय साधन. आपण एवढा सगळा अभ्यास का करतोय? फक्त परीक्षा पास करण्यासाठी? नाही. चला तर मग पाहूया हे ज्ञान प्रत्यक्ष कामात कसे येतं. हे वाक्य खरंच खूप काही सांगून जातं. तुम्ही जेव्हा अधिकारी व्हाल तेव्हा हे ज्ञान फक्त परीक्षेपुरतं नव्हतं हे लक्षात येईल. तुमच्यासमोर एखादी फाईल येईल, जसं की एखाद्या भागात धरण बांधायचं आहे, तेव्हा तिथली भूरचना, तिथलं पर्यावरण, तिथले लोक या सगळ्याचा विचार तुम्हाला करावा लागेल. आणि हा विचार करण्याची ताकद तुम्हाला भूगोलाचा अभ्यास देतो. म्हणून शेवटी हा प्रश्न स्वतःला विचारा की भूगोल हा फक्त एक परीक्षेचा विषय आहे की खऱ्या अर्थाने एक राष्ट्र घडवण्याचं साधन आहे. ज्या दिवशी तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर मिळेल त्या दिवसापासून तुमचा अभ्यासाकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून जाईल आणि तोच तुमच्या यशाचा पहिला दिवस असेल.